मंडळाच्या वतीने मी सगळे आगंतुकाचे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. पुरुषोत्तम मास अधिक मास निमित्त गणेश मंडळाने डॉक्टर बाबासाहेब तराणेकर यांचे सर्व वेदांत सार श्रीमद भागवत रसायलम या विषयावर 2 दिवसाचे प्रवचन ठेवले, आज आणि उद्या. या कार्यक्रमाकरता आम्ही श्री अनिल नागपूरकर यांना विनंती केली की ते कार्यक्रमाचे शुभारंभ करावे आणि त्यांनी सहर्ष याकरता त्यांची आपली संमती दिली. आता मी अयाचित मामांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब अनिल नागपूरकर यांना स्टेजवर घ्यावं. हां, मामा कोगजे साहेबांनाही घेऊन या बरोबर. कोगजे साहेब प्लीज. अनिल नागपूरकर यांचा परिचय द्यायला मला खूप चांगलं वाटेल. मनमिळावू स्वभाव, सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व आणि समाजाप्रती असली बांधिलकी ही त्यांची खास ओळख आहे. मागील 35 वर्षापासून अधिक काळ ते बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून आपल्या प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि कार्यकुशलतेच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण केले आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. सुखल्या मराठी मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते गेली अनेक वर्ष कार्यरत असून मंडळाचा विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी सातत्याने दिशा दिली आहे. शहरातील अनेक सामाजिक संस्थांना ते नेहमीच सहकार्य व पाठिंबा देत आहेत. समाज हिताची जाणीव, नेतृत्व गुण आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यामुळे ते सर्वांच्या आदराचे व विश्वासाचे केंद्र बनले आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आदरणीय श्री अनिल नागपूरकर यांचे आपण सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करूया. तसेच जस्टिस कोगजे हे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते, राज्यपाल आणि राजस्थानच्या हायकोर्टचे चीफ जज होते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तसेच आजचे जे बाबासाहेब तराणेकर यांचा परिचय. डॉक्टर बाबासाहेब तराणेकर हे गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ भूविज्ञान क्षेत्रात कार्यरत असून संशोधन कार्य करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब यांनी 1994 भूवैज्ञानिक पदावरील शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वतंत्र स्वयंसेवी पद्धतीने संशोधन कार्य सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 2026पर्यंत त्यांनी भूगर्भ विज्ञान दशग्रंथ संहितेअंतर्गत 10 लघु संस्कृत ग्रंथाची निर्मिती केली आहे. हे दशग्रंथ वैदिक साहित्य आणि आधुनिक भूविज्ञान यांच्या समन्वयात्मक संशोधन व अभ्यासाचा फलस्वरूप अष्टांग वैदिक भूगर्भ विज्ञान दशग्रंथ संहिता या स्वरूपात सिद्ध झाले आहे. तसेच त्यांचे 300 तासाहून अधिक प्रवचनांचा संग्रह चैतन्यपीठ या YouTube वाहिनीवर मराठी भाषेत उपलब्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब यांना त्यांच्या विशेष संशोधन कार्याबरोबरच पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी समाजभूषण, जीवनगौरव, प्रवचन निधी, शुक्ल यजुर्वेदीय दीपस्तंभ, लोकमान्य संस्कृत विद्यापीठाचे मानद कुलपती इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सध्याचे त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वयसंधीच्या निमित्ताने आयोजित विशेष समारंभात वैदिक भूगर्भ विज्ञान महर्षी डॉक्टर बाबासाहेब तराणेकर या नावाने विशेष टपाल तिकीटही प्रकाशित करण्यात आले आहे. वैदिक भूगर्भ विज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी हा एक अद्भुत सन्मान मानला जात असून संशोधकांमध्ये त्याबद्दल विशेष आदराची भावना आहे. आता मी अयाचित मामांना विनंती करतो की त्यांनी आजचे अध्यक्ष श्री अनिल नागपूरकर यांचं पुष्पहाराने स्वागत करावं. अयाचित मामा. मामांना विनंती करतो की त्यांनी कोगजे साहेबांचं स्वागत करा. त्यांनी बाबासाहेब तराणेकरांचं स्वागत करावं.
मराठे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नागपूरकरांचं स्वागत करावं. मराठे साहेब. नागपूरकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी आजचे प्रवचनकार डॉक्टर बाबासाहेब तराणेकर यांचं स्वागत करावं. त्यात मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. हाँ बस ठीक है ना, आवाज़ वाइब्रेट नहीं होना चाहिए बस. नहीं इसके देखना वो पंखा भी चल रहा है क्या, वो इधर चले जाओ. आदरणीय बाबासाहेब आणि नागपूरकर साहेब तथा सभागृहात उपस्थित समस्त बंधू आणि भगिनींनो, या अध्यात्म या विषयावर माझा इतका गाढा अभ्यास नाही आहे. त्याच्यामुळे मी फक्त श्रवणाकरता इथे आलो होतो की काही थोडंसं ज्ञान प्राप्त करावं म्हणून मी इथे आलो होतो. भाषण देण्याच्या तयारीने आलो नव्हतो. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आपल्या समाजामध्ये कर्मकांडावर, नवसायासांवर आणि बाकीच्या अशा दैनंदिन याच्या देवळामध्ये चालणाऱ्या गतिविधींना त्याच्यावर माणूस खूप वेळ खर्च करतो, पैसा खर्च करतो. पण आपल्या पूर्ण धर्माचा जो गाभा आहे ते अध्यात्म, वेदविद्या, वेद स्मृती आणि बाकी भागवतादी ग्रंथ जितके आहेत त्यांचं अध्ययन किंवा त्याच्यात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या आपल्या आयुष्यात कामास येण्यासारख्या आहेत अशा भगवद्गीतेसारख्या विषयांवर सुद्धा कमी लोक, म्हणजे एक तुलनेने कमी प्रमाणात लोक त्याच्याकडे वळतात. तर असे जेव्हा प्रवचनं विद्वज्जनांची होतात त्याच्या माध्यमाने समाजात आध्यात्मिकता पसरते आणि एक दृष्टिकोन मिळतो प्रत्येक गोष्टीचा की जीवन कसं जगावं, जीवनात आपल्यासमोर जो प्रसंग येतात त्यांना कसं सामोरं जावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा आध्यात्मिक साहित्यातून समजतात. भोळ्या भाबड्या नागरिकांप्रमाणे कोणत्या गोष्टींवर ते करून कर्मकांड, नवसायास आणि बाकी ज्या गोष्टी आपण करतो त्यांचंसुद्धा महत्त्व धर्मामध्ये आहे. कारण जे ज्ञानमार्गाने नाही जाऊ शकत त्यांच्याकरता भक्तिमार्ग हा सोपा मार्ग सांगितलेला आहे. आणि भक्ती ठेवणं, निरपेक्ष भक्ती ठेवणं हे काही वाईट नाही. पण आपल्याकडे जे अगाध साहित्य, धर्माचं आपल्या अधिष्ठान सांगणारं साहित्य जे आहे त्याचं अध्ययन आणि त्याच्यावरती प्रवचनं हे समाजामध्ये रुळलं पाहिजे आणि त्यात अधिकाधिक लोकांनी भाग घेतला पाहिजे. म्हणजे त्यांना कळेल की धर्म हा नुसता देवाला भिवून काहीतरी करण्याचं काम नाही आहे. ज्ञान त्याच्यातून आपल्याला मिळतं, आपण काय आहोत आणि आपण आपलं जीवन कसं जगावं हे त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं. असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो
आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं. धन्यवाद. आता मी नागपूरकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी शुभकामना संदेश द्यावा. पवित्र व्यासपीठावर बसलेले तपोनिष्ठ धर्मनिष्ठ विद्वान श्री बाबासाहेब तराणेकर आणि कोगजे साहेब, उपस्थित सर्व बुद्धिमत्त श्रोताजन सर्वांचा मी अभिनंदन करतो आणि मला या पवित्र व्यासपीठेवर बोलवलं त्याचा मी आभारी आहे. आणि या पुरुषोत्तम मासमध्ये आता बाबासाहेब आपल्याला पुरुषोत्तम योग 15वा अध्याय हा खूप लहान अध्याय आहे, पण या अध्यायाचा खूप महत्त्व आहे. आणि गीता जी आहे ती पूर्ण पृथ्वी लोकात सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि मानवाला मोक्ष देणारी आणि ज्ञानचक्षु उघडणारी ही गीता ग्रंथ आहे. त्याच्यावर आता बाबासाहेब आपल्याला 15व्या अध्यायाचा महात्म्य आणि सार सांगतील. सर्वांचं उपस्थित लोकांचं अभिनंदन आणि मी आभारी आहे की मला या व्यासपीठावर बोलवलं आणि मान दिला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नागपूर साहेब. तुम्ही आमच्या अल्प विनंतीनं मान देऊन इथे कार्यक्रमाचा शुभारंभ मला तयार केला. पुन्हा एकदा धन्यवाद. तसेच कोगदे साहेबांनाही खूप धन्यवाद त्यांच्या आल्याबद्दल. आता मी दोघे मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी खाली आपले स्थान. भगवान उवाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबाला अधश्च मूलाननुसन्ततानि कर्माणि बन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तदोपलभ्यते नान्तो न चादि न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसन्निर्गच्छन्त्यमूढापदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्रावतीश्वर गृहीत्वेतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तः स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढो नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मं व्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतस यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापानसमायुक्त
पचाम्यन्यं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेऽपि धारित यो लोकोत्रयमाविश्य विभद्य व्यय ईश्वर यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तम यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदं मुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु।